आहे आणि अवघड आडनाव ज्यांनी साहित्यामध्ये सोपं केलं त्या श्रुती वडगव्हाळकर, ज्यांनी साहित्यामध्ये भल्या भल्यांचे कान टोचले आणि अतिशय साहित्यकृती वृत्तपत्रात ही निकषपणे सांगितले. दुर्गीजी सोनार, सर्व मान्यवर. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं आणि लेखकांचं दोघांचंही दुःख सारखं आहे. शेतकऱ्यांनाही व्यापारी लुटतो आणि लेखकांना देखील प्रकाशक लुटतो. अशा ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारं साहित्य लिहायचं आहे. संख्यात्मक दृष्ट्या माझं वय 63 आहे. पुस्तकं 60 झाली. पुरस्कारांची एकूण संख्या 108 झाली आणि आज जागरणला हा 24वा पुरस्कार आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कर्ज काढून अनेक वेळा पुस्तकं काढली. माझी लढाई 3 गोष्टींच्या विरोधात राहिली: व्यसन, भ्रष्टाचार, परीक्षेमध्ये चालणारी कॉपी. याविरुद्धच मी लढा दिला. मला कधी कधी असं वाटतं की अविवाहित माणसाला देवळामध्ये ताटवाटी ठेवून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अण्णा हजारेसारख्या यांना लढणं फार सोपं आहे, पण नोकरीमध्ये राहून संसार असलेल्या माणसाला भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधामध्ये लढणं अतिशय अवघड काम आहे. हे मी आयुष्यभर केलं, याचा मला आनंद वाटतो. आणि दुसरं माझं असं आहे की माझ्या अनुभवाने ग्रामीणमधले मला बहुतांशी निकाल हे खोटे वाटतात आणि कॉपीचा कॅन्सर आम्ही शिक्षकांनी निर्माण केला, याला आम्ही कारणीभूत आहेत, याचा उल्लेख मी जागरणमध्ये केलेला आहे. फक्त सोलापूरच्या एका आठवण जी जागरणमध्ये आहे मी त्याचा उल्लेख करतो आणि थांबतो. 1993ला विलासरावजी देशमुख हे महसूल मंत्री होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या तिरंगी झेंडा नावाच्या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ होता. आम्ही साहित्यिक बऱ्याच वेळा बोलतो ते आणि वागतो ते. मी जागरणमध्ये असा उल्लेख केलेला आहे की कदाचित मला दारूचं जर व्यसन असतं तर गेल्या 40 वर्षापासून मी जे लिहितो आहे ते साहित्यिकांच्या मोठ्या ग्रुपमध्ये मी राहिलो असतो, असं मी लिहिलेलं आहे. पण याला अपवाद एक उदाहरण मी जागरणमध्ये दिले की फडकुले विलासरावजी हे कार्यक्रमाच्या अगोदर अर्धा तास उपस्थित आहेत. मी त्याला म्हणालो, सर एवढ्या लवकर कसं काय आलं? ते म्हणाले की सोलापूरहून समीक्षक फडकुले सर येत आहेत, त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. तुमच्या कार्यक्रमाची तयारी बघायला मी स्वतः इथे आलेलो आहे. कार्यक्रम झाला आणि त्यांना मी बळनं 500 रुपयाचं पाकिट त्यांच्या खिशामध्ये घातलं. फडकुले सर पैसे घेत नव्हते, पण बळनं मी पैसे घातले. कसे तरी ते गप्प बसले. ते सोलापूरला आले आणि 8 दिवसांनी त्यांनी मला 500 रुपये चेकनं परत केले. मला असं वाटतं माझ्या आयुष्यामधला हा खूप मोठा आदर्श आहे. युम पठाण सर असतील, फडकुले सर असतील, असे अनेक साहित्यिक माझ्या आयुष्यामध्ये पाहिले ते मला आदर्श वाटतात. एवढा उल्लेख करतो. आणि माझा घर दार संसार शेतीपेक्षा या पुस्तकाच्या वरती जीव आहे, ज्यांचा उल्लेख मॅडमनी केला. त्याच ओळी पुढे सांगतो की नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी, तहानेची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी. नकोत मजला रात्रीच्या गाड्या, नकोत मजला कात्रीच्या माड्या, कवितेमधून फुलवीत राहील माणुसकीच्या अफाट वाड्या. कविता माझी माझी प्रियसी, कविता माझी माझी आई, संसाराच्या वादळवेळी कविता माझी जाई जुई. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी, श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या